महाराष्ट्रातलं हवामान हे काही निवडक फुलांच्या लागवडीसाठी फार उपयुक्त आहे. ते इतकं की 12ही महिने उत्पन्न घेता येऊ शकतं. त्यातलंच एक नाव म्हणजे झेंडू लागवड. भंडारा जिल्ह्यात मुंढरी खुर्दचे शेतकरी गौरव चोरागडे यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर शेती आहे. पूर्वी त्यांनी शेतात धान लागवड केली होती. त्यातून त्यांना एकरी केवळ 10,000चाच नफा मिळायचा. त्यासाठी त्यांनी पिकात बदल करून कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीनं झेंडूची लागवड केली आहे. ह्या शेतीमध्ये मी आधी धानाचे पीक घेत होते. माझे वडील इथे धानाचे पीक घेत होते. आता मी इथे शेतीकडे वळलो आणि आता इथे झेंडू लागवड केली यावर्षी. मी नागपूरवरनं बियाणे बोलवले होते. हे बुटक्या जातीचं झेंडू आहे. याला मार्केटमध्ये खूप डिमांड असते दसरा आणि दिवाळीच्या वेळेस. सुरुवातीला त्यांनी जमीन नांगरून पारी तयार केल्या. त्यानंतर त्यात तणनाशक फवारणी केली, ज्यामुळे तण निघण्यावर आळा बसला आणि झेंडूच्या रोपांची वाढ चांगली होऊन टपोरे फुलंही आली. झेंडूला नियमित पाणी दिल्यावर अवघ्या 30 दिवसांमध्ये उत्पादन मिळायला सुरुवात झाली. ॲज कम्पेअर टू धानाच्या शेतीच्या याच्यात मला झेंडूची शेती खूप नफा होत आहे. मी तुमसर बाजारपेठ जवळ असल्यामुळे तुमसरला मी फुलवाल्यांकडे देतो, जे फुलांचे ठोक व्यापारी आहेत त्यांच्याकडे. एका एकराला मला 15,000ची रोपं झाले. 15,000 रोपं आणली होती मी आणि 15,000 ते आणि बायांना लागवडीसाठी मला 5,000 रुपये खर्च आला आणि खताला 5,000 रुपये खर्च आला. याचं उत्पादन मला 1 लाखाच्या जवळपास होईल. आपल्याकडे झेंडूच्या अनेक जातींचं उत्पादन घेतलं जातं. त्यात गोंडा, मखमली, फ्रेंच आफ्रिकन या जातींचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. परंतु या सर्वांपैकी सर्वसामान्यांमधून गोंड्याला जास्त पसंती असल्यानं अनेक शेतकऱ्यांना या झेंडूनं भक्कम आधार दिलाय. प्रवीण तांडेकर, जय महाराष्ट्र, भंडारा.